बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली। सामना अग्रलेखात टीका तर परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले। सामनातनं बच्चू कडूंवर हल्लाबोल। धनुष्यबाणातून प्रहार होणार, त्यामुळे प्रहार कायम राहणार। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही तर परिस्थितीनुसार निर्णय घेतलाय। संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। 1,40,000 कोंबड्यांच्या किलिंगला सुरुवात। लाखो अंडीही नष्ट होणार। 27 पोल्ट्री फार्मवर संकट, कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता। बर्ड फ्लूमुळे किलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला आता नुकसान भरपाई मिळणार। तर मोठ्या पक्षाला 140 रुपये आणि लहान पक्षाला 120, तर एका अंड्याला 4 रुपये मिळणार। तर 5 दिवसात ह्या किलिंग ऑपरेशन पूर्ण करण्याचं नियोजन। चाकणकर बहिणींना अटक केल्याशिवाय हे प्रकरण थांबणार नाही। चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे त्यांना वाचवलं जातंय। खरात प्रकरणावर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया। गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार। कोण काय म्हणतं माहिती नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध, तर भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध। यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर फाडून दौऱ्याचा निषेध। चंद्रपूरला उष्णतेचा तडाखा, तापमान 44 अंशांच्या पार। तर हीट स्ट्रोकचा प्रभाव जाणवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोल्ड रूमची ही व्यवस्था। महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून खबरदारी। परभणीमध्ये हंडाभर पाण्यासाठी सावरगाव तांडा या ठिकाणी नागरिकांची पायपीट। विहिरीनं सुद्धा तळ गाठलाय, पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ। बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पामध्ये 47% पाणीसाठा। तर उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन। तर दर आठवड्याला पाणी पातळीमध्ये घट होताना दिसते। 3% सध्या घट झाल्यानं चिंता व्यक्त। गडचिरोलीच्या रंग्यापल्ली या गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेल्या टाकीत पाणीच नाहीये। टाकी उभी राहिली तेव्हापासून 15 वर्षांपासून गावात पाणी नाही। ग्रामस्थांचा संताप।